3 4 5 6 7 8 चौथा योग घेतलं तर चालतं ना. कमर पीठ योग. ऑब्जेक्शन नाही येणार. योग है ताड़ी योग. 1 2 3 4 5 6 7 8 हा राऊंड. रक्षक दक्षिण अर्धवृत्त. आपले पुढचे प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी येत आहेत जय हिंद प्रभा शाखेचे स्वयंसेवक. प्रात्यक्षिक आहे व्यायाम योग. आज या ठिकाणी राष्ट्रीय शिवसंघाचा शताब्दीपूर्ती समारोह चालू आहे. जून पूर्वमध्ये या प्रात्यक्षिकात आपण मोदक योग, घडी योग, दिशा योग आणि नमस्कार योग हे सूक्ष्म योगाचे प्रयोग पाहणार आहोत. हॅलो हॅलो योग स्थिती 1 2 नमस्कार योग 1 2 3 4 5 6 7 9 10 11 12 13 14 15 16 घडी योग क्रमशः सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 दिशायोग क्रमशः सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 मोदक योग क्रमशः सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 टाळीयोग क्रमशः सुरू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 हा क्रम. दक्ष विश्रम. संघाच्या अनिवार्य कार्यक्रमामध्ये सूर्यनमस्कार हा एक कार्यक्रम आहे. 1 तासाच्या शाखेमध्ये सूर्यनमस्कार झालेच पाहिजे असा आपला नियम आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्याची उपासना, बलोपासना. आदित्यस्य नमस्काराम ये कुर्वन्ति दिने दिने आयुरारोग्यमैश्वर्यम तेषां नित्यं प्रवर्तते. आपल्या समोर आता पामेक साप्ताहिक मिलन सूर्यनमस्कारचे प्रात्यक्षिक करायला येत आहे.
आज 2 ऑक्टोबर 2025 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुलुंड विभाग यांच्यातर्फे गण आरम शताब्दी समारोह गण दक्ष साजरा केला जातोय. आरम दक्ष गण वाम अर्धवृत 1 1 2 आरम सूर्य नमस्कार स्थिती 1 2 3 ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सरसन्यविष्ठा केयूरवान मकरकुंडलवान किरीटी हारी हिरण्यमयपू द्रुतशंख चक्रः ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आदित्यस्य नमस्कारं हे कुर्वन्ति दिने दिने आयुर्प्रज्ञा बलं वीर्यं तेजस्तेषां च जायते. आरम 1 2 3 गणदक्ष दक्षिण अर्धवृत 1 1 2 विश्रम 1 1 2 कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण सर्वांनी शस्त्रपूजन केले. दंड हा सर्व स्वयंसेवकांच्या गणवेशाचा एक अविभाज्य घटक. दंडयुद्धाच्या या प्रात्यक्षिकात आपण दंडाचा वापर स्वसंरक्षणासाठी कसा करावा हे पाहणार आहोत. प्राचीन भारतात या कलेचे जनक महर्षी अगस्त्य यांना मानले जाते. दंडयुद्धाने चपळता, आक्रमकता, सामर्थ्य व शौर्याचे गुण स्वयंसेवकांमध्ये सृजित होतात. आता आपण दंडयुद्धाचे प्रात्यक्षिक संभाजी तरुण व्यवसायी शाखेचे पाहणार आहोत. संभाजी तरुण व्यवसायी शाखा स्वयंसेवक. ह्या प्रात्यक्षिकामध्ये आपण घात, भेद व रोध हे बघणार आहोत. घात म्हणजे प्रहार, भेद म्हणजे शत्रूचं टोचणे आणि रोध म्हणजे अडवणे. शिरोघात हा होता शिरोघात. आपण रोध आणि घात हे दोन्ही पाहत आहात. पोटऱ्यांवर मार, अधोशंकाष्टी घात.
दंडयुद्ध गण दक्ष दंडयुद्ध सिद्ध प्रयोग 4 तव गण दक्ष विश्रम एकाच वेळी अनेकांशी युद्ध कसं करावे हे आपण या प्रात्यक्षिकातून पाहिले. संघामध्ये घोष म्हणजेच आपण सर्वांना माहिती आहे 1925 साली संघाची स्थापना झाल्यानंतर लष्कराच्या धर्तीवर स्वयंसेवकांमध्ये शिस्त आणि सुसूत्रता आणण्यासाठी संचलनाचा समावेश संघात करावा असे डॉक्टरजींना वाटले. कारण ड्रिल इज अ बेडरॉक ऑफ डिसिप्लिन. संचलन आले म्हणजे त्यात वाद्यपथक आलेच. 1926 साली केवळ शंखा म्हणजेच बिगुलच्या साह्याने सुरू झालेला घोष सध्या भारतीय रागांवर आधारित संचलन रचनांसाठी प्रसिद्ध आहे. संगच्छत्वम संवदत्वम संसोमनासी जानताम या वेदवाक्यानुसार सर्वांनी एकत्रित येऊन एकजुटीने एक मनाने कार्य करण्यासाठी मदत करणाऱ्या घोषात स्वरवाद्य तालवाद्य यांचा समावेश असतो. 1982च्या आशियाई गेम्समध्ये नौसेनेच्या तालवाद्य पथकाने शिवराज ही संघ घोषाची रचना वाजवली होती. आता आपण प्रात्यक्षिक बघणार आहोत घोषाची. शंखदल सिद्ध रचना उदय 1 2 1 2 Thank
या प्रात्यक्षिकात आपण केरवा व खेमटा या तालांवर आधारित चेतक व उदय या रचना ऐकल्या. तसंच संचलनादरम्यान आपण मेवाड व श्रीराम या रचना ऐकल्या होत्या. संगीत गीत गीत सांघिक आहे. माझ्या वाटून सगळ्यांनी म्हणायचं आहे. श्रद्धामय विश्वास बढ़ाकर, सामाजिक सद्भाव जगाए, अपने प्रेम परिश्रम के बल, भारत में नव सूर्य उगाए, जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन, जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन, शुद्ध सनातन परंपरामय, प्रेम भरा व्यवहार रहे, ऋषि मुनियों की शिक्षाओं पर चलने का संस्कार रहे, राह रपटती इस दुनिया में, कुल कुटुंब का संरक्षण, निश्चित होगा परिवर्तन, जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन, सब समाज अंगांग परस्पर, छुआछूत लवलेश न हो, प्रीति रीति भर गहन सभी में, भेदभाव अवशेष न हो, बने परस्पर पूरक पोषक, हृदयों में रसधार सृजन, निश्चित होगा परिवर्तन, जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन, हरी भरी हो धरती अपनी, मिट्टी का भी हो पोषण, पंचतत्व की मंगल महिमा, दिव्य धरा के आभूषण, पुरखों के विज्ञान धर्म की, परंपरा का करे वरण, निश्चित होगा परिवर्तन, जाग रहा है जनगण मन,
निश्चित होगा परिवर्तन, स्वाभिमान भर भाव स्वदेशी, स्वत्वबोध काले आधार, परहित ध्यान परस्पर पूरक, जनजीवन का शिष्टाचार, विश्व मंच पर भारत माँ के यश की हो अनुगूंज सघन, निश्चित होगा परिवर्तन, जाग रहा है जनगण मन, निश्चित होगा परिवर्तन, राष्ट्रीय स्वयंसेवक अमृत संघ वचन मुलुंड विभागाद्वारे शताब्दीपूर्ती सोहळ्याचं आयोजन केलं आहे. अमृत वचन है, मेरे पीछे नहीं दोहराना। परम पूजनीय डॉक्टर हेडगेवार जी कहते हैं, संगठन ही राष्ट्र की प्रमुख शक्ति होती है। संसार में कोई भी समस्या हल करनी हो तो वह उसी शक्ति के आधार पर हो सकती है। शक्तिहीन राष्ट्र की कोई भी आकांक्षा कभी भी सफल नहीं होती, परंतु सामर्थ्यशाली राष्ट्र कोई भी काम जब चाहे तब अपनी इच्छा अनुसार कर सकता है। सुभाषित सुभाषित है, मेरे पीछे नहीं दोहराना है। न अभिषेको न संस्कारः सिंहस्य क्रियते वने, विक्रमाजितत्वस्य स्वयमेव मृगेन्द्रता। अर्थ, शेर को जंगल का राजा बनने के लिए राज्याभिषेक समारोह की आवश्यकता नहीं होती, वह अपने कार्यों तथा साहस से स्वयं ही राजा बन जाता है। आता उत्सवाचे प्रास्ताविक होईल. परमपूज्य भगवाध्वज मंचावर उपस्थित असलेले आजचे आपले प्रमुख वक्ते, प्रमुख अतिथी, माननीय अधिकारीगण, इथे उपस्थित असलेले संघ आणि इतर सर्व संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, सज्जन शक्ती आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपणा सर्वांचे मुलुंड पूर्व नगरच्या विजयादशमी उत्सवात आणि विशेष करून शताब्दी वर्षातल्या विजयादशमी उत्सवात स्वागत आहे. 1925 साली याच दिवशी परमपूज्य डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बीजारोपण केले. व्यक्तिनिर्माण, हिंदू संघटन याद्वारे आपल्या राष्ट्राला, भारतवर्षाला परम वैभवापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असलेल्या या संघटनेचे आज एका शतकानंतर प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाल्याचे पाहायला खरोखर भाग्य लागते. हा वटवृक्ष असाच झालेला नाहीये. अनेकांनी आपलं सर्वस्व त्यामध्ये टाकलेलं आहे. काही जण प्रचारक बनून आजीवन सेवाव्रत घेऊन कामाला लागले. काही जण स्वयंसेवक, कार्यकर्ता आणि विविध क्षेत्रात
जी पडेल ती जबाबदारी, जी मिळेल ती जबाबदारी घेऊन हातभाराचा गाडा ओढत होते. या सर्व स्वयंसेवकांच्या मेहनतीमुळे, समाजातून मिळालेल्या भक्कम आधारामुळे आणि विशेष म्हणजे मिळालेल्या प्रेमामुळे आज संघ ज्या ठिकाणी आहे तिथे आपल्याला पोहोचलेला दिसतो. संघाच्या रचनेप्रमाणे मुलुंड पूर्व नगरात 10 वस्त्या आहेत. या 10 वस्त्या मिळून एकूण 15 शाखा चालतात. यामध्ये 4 व्यवसायी शाखा, 5 संयुक्त शाखा, 1 महाविद्यालयीन शाखा आणि इतर साप्ताहिक विलनं आहेत. यावर्षी संघामध्ये पूर्ण भारतभरामध्ये जवळजवळ 1 लाखाच्या पार शाखांची संख्या गेली आहे. त्यामुळे शाखांची व्याप्ती किती झाली आहे याचा आपल्याला यावरून अंदाज येईल. शाखेमध्ये नित्य कार्यक्रम होत असतात. आज आपण जी प्रात्यक्षिकं पाहिली ते या सर्व नित्य कार्यक्रमांचंच फलित आहे. रोज 1 तास नियमितपणे, अनिवार्यपणे शारीरिक योग, व्यायाम योग, सूर्यनमस्कार, नियुद्ध, दंड असे वेगवेगळे शारीरिक, बौद्धिक, मगाशी आपण पद्य ऐकलं, अमृतवचन, सुभाषित ऐकलं, हे सर्व कार्यक्रम 1 तासाच्या शाखेवरती नियमितपणे होत असतात. या सर्व कार्यक्रमातनं आपली स्वयंसेवक म्हणून ओळख बाजूला ठेवून देशासाठी उपयुक्त असं एक व्यक्तिमत्व निर्माण होत असतं. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला तो स्वयंसेवक नंतर जेव्हा शाखेतनं बाहेर पडतो, ज्यावेळेला समाज जीवनामध्ये उतरतो, त्यावेळेला अनेक विविधांगी क्षेत्रांमध्ये जाऊन देशोपयोगी कार्य करत असतो. संघ वाढल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण संघाचं कार्य बघतो. कामगारांकरता भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याणाकरता वनवासी कल्याण आश्रम, शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण भारती, सेवा क्षेत्रामध्ये सेवा भारती, क्रीडा क्षेत्रात क्रीडा भारती, अशा अनेक विविध संस्था आज मोठमोठी कार्य सहजपणे, तत्परतेने करताना आपल्याला दिसतात. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाने याही पुढे एक पाऊल टाकून पंचपरिवर्तनाचं सूत्र पुढे राबवायचं ठरवलेलं आहे. पंचपरिवर्तन सूत्र काय आहे? आपल्या समाजाला आणि त्यानिमित्ताने आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जाण्याकरता आजच्या घडीला काय आवश्यक आहे यावर चर्चा वितर्क करून काही मूल्य, काही नवीन नाहीतच, खरं तर जुन्याच आपल्या संस्कृती आहेत, त्या परत एकदा पुनर्विचित करण्याचा प्रयत्न संघाने केला आहे. पर्यावरणाचं संवर्धन, कुटुंब प्रबोधन, हे कुटुंब आपलं कसं शक्तिमान, शक्तिशाली, एकत्रित राहील, अबाधित राहील, सामाजिक समरसता, स्वचे जागरण, असे अनेकविध कार्यक्रम संघाने या पंचपरिवर्तन सूत्रामध्ये घेतलेले आहेत. शताब्दी वर्षामध्ये यापुढे वेगवेगळे समाजामध्ये जाऊन घ्यायचे कार्यक्रम देखील आयोजलेले आहेत. आपण वेगवेगळ्या कारणाकरता वेगवेगळी अभियानं केली. आपण सर्वांनी या अभियानांमध्ये भाग घेतलाय. राम मंदिराचं अभियान, लोकमत परिष्कार अभियान असेल. पण पुढे येणारं नोव्हेंबरमध्ये एक अभियान आहे, ते केवळ संघ समाजात प्रत्येक घरात परिचयाचा व्हावा याकरता संघाचं गृहसंकल्प अभियान, गृहसंपर्क अभियान येणार आहे. विद्यार्थ्यांकरता युवा संपर्क अभियान, प्रबुद्ध लोकांचं अभियान, संपर्क अभियान, आणि नंतर वस्तीमध्ये हिंदू संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या सर्वांमध्ये आपण सर्वांच्या हिरीहिरीच्या सहभागाशिवाय संघ हे कार्य करू शकत नाही.
आपण म्हटलेलंच आहे संघाच्या प्रार्थनेमध्ये, परम वैभवम नेतु मेतत्सो राष्ट्रम. काम करत असताना मला माझ्या राष्ट्राला परम वैभवापर्यंत न्यायचं आहे. तर आज आपण सर्वजण संकल्प करूया की संघाच्या या विविध कार्यक्षेत्रांमध्ये आपल्याला जिथे रुची असेल, जिथे गरज असेल, तिथे आपण सर्वांनी हातभार लावू आणि आपल्या या प्रिय राष्ट्राला बलशाली, वैभव संपन्न अशा विश्वगुरु पदावरती नेऊन ठेवू. यापुढे वक्ता आणि अतिथी परिचय करून देतो. आज आपल्याला जे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर सुहास पांडुरंग देशपांडे. मूळचे मुलुंडचा निवास असलेले आत्ता सध्या ठाण्यामध्ये त्यांचा निवास असतो. नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. मास्टर इन सर्जरी या विषयामध्ये नेत्ररोगामध्ये त्यांनी केलेली आहे आणि गेली 40 वर्ष साईधन हॉस्पिटल आणि आता सगळ्यांच्या परिचय असलेलं श्री रामकृष्ण नेत्रालय याद्वारे ते मुलुंडकरांची, ठाणेकरांची, बेलापूरकरांची सेवा करत आहेत. लहानपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. नाशिकमध्ये असताना वनवासी कल्याण आश्रमाच्या आरोग्य शिबिरांमध्ये डोळे चिकित्सा शिबिर असेल किंवा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं असतील, अशा अनेक शिबिरांमध्ये त्यांनी वेळोवेळी हिरीहिरीने सहभाग घेतलेला आहे. डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत. आज आपल्याला जे प्रमुख वक्ता लाभलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे डॉक्टर श्री वरदराज भालचंद्र बापट. ठाण्याला त्यांचा निवास असतो. MCOM, CA, ICWA, IIT मुंबईमधनं डॉक्टरेट, PhD, काही विसरलो नाही ना, बघू दे मला. अशा लौकिक अर्थाने त्यांचं शिक्षण झालेलं आहे. भारतीय अर्थचिंतन या विषयामध्ये गेली 12 वर्ष IIT मुंबईमध्ये ते शिकवतात. शैक्षणिक क्षेत्र आणि कन्सल्टिंग या क्षेत्रामध्ये गेले 30 वर्ष ते आपलं कार्य करत आहेत. अनेकविध पुस्तकांचं लेखन, आंतरराष्ट्रीय शोध निबंध, अध्यात्म, योग, भारतीय अर्थचिंतन या विविध अंगिक क्षेत्रांमध्ये त्यांनी अर्थपूर्ण संशोधन केलेलं आहे. संघदृष्ट्या 3य वर्ष शिक्षित आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं केंद्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून सध्या त्यांच्याकडे जबाबदारी आहे. डॉक्टर, तुमचं देखील स्वागत. आजचे आपले जे अधिकारी आलेले आहेत त्यांचं पूर्ण नाव आहे श्री सचिन श्रीनिवास शेणोलीकर. मुलुंड पूर्वमध्ये त्यांचा निवास असतो. स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे. खाजगी कंपनीमध्ये नोकरीला आहेत. संघदृष्ट्या 3य वर्ष शिक्षित आणि सध्या घाटकोपर विभागाचं सहकार्यवाह असं दायित्व त्यांच्याकडे आहे. थोडं सरकून घ्या, म्हणजे जर का छत्र्या उडून बसायचं असेल तर काही हरकत नाही. यापुढे वैयक्तिक गीत होईल आणि अतिथी उद्बोधन, वैयक्तिक गीत, वक्ता उद्बोधन असे कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमानंतर तुम्ही बघितलं असेल मागच्या बाजूला संघ साहित्याचा स्टॉल लागलेला आहे. या व्यतिरिक्त विवेक, ऑर्गनायझर, पांचजन्य यांचे स्टँडी आहेत. ज्यांना त्याचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तिथल्या तिथे आपण नोंदणी करू शकता. QR कोड आहे, त्यामुळे सहजरित्या स्कॅनिंग करता येईल. संघ साहित्य विक्रीस आहे आणि नंतर चहापान याची सोय आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पावसाळ्याच्या या दिवसांमध्ये आपण सर्व वेळात वेळ काढून आलात
याकरता धन्यवाद. इकडे बऱ्याच संस्था आहेत, अधिकारीगण आहेत ज्यांनी आपल्याला या उत्सवाच्या वेळी मदत केलेली आहे. वामनराव शाळेचे पूर्ण व्यवस्थापकीय कमिटी यांचे हार्दिक आभार, त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली. जयेश कॅटरर्स यांच्याकडून मंच आणि या खुर्च्या यांची सोय झाली, त्यांचे हार्दिक आभार. विशेष म्हणजे पोलीस दलाचे मनापासून हार्दिक आभार, त्यांनी वेळोवेळी आपल्याला सहकार्य दिलेलं आहे आणि आज देखील निर्धोकपणे ट्रॅफिकचा त्रास न होता संचलन आपलं झालं, त्याकरता त्यांचे देखील हार्दिक आभार. धन्यवाद. अतिथी उद्बोधन. परमपूज्य भगवान डॉक्टर वरदराज बापट जे आजचे प्रमुख व्यक्ती आहेत, अच्युत सचिन चळवळीकर, तसेच कार्यवाह अच्युत राहुल ओक. आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आपल्यासाठी आहे आणि आनंदाचा पण आहे, कारण 100 वर्ष आपल्या RSSला झालेली आहेत आणि त्यामुळे आज भारतभर सगळीकडे त्याचे सगळं आनंदोत्सव चालू आहे. तसं आपण इथे पण आपण करत आहोत. आणि 100 वर्षात जसं राहुल लोकांनी म्हटल्याप्रमाणे इथे आपला वटवृक्ष झाला. तर RSS सुरुवातीला डॉक्टर बळीराम हेडगे यांनी सुरू केलं तर तेव्हा फक्त 7 स्वयंसेवक होते. आता त्याचे कोट्यावधी स्वयंसेवक आता आपल्या RSSमध्ये आहे. प्रचंड प्रमाणात आता RSSचं कार्य वाढलेलं आहे. पण सर्व क्षेत्रात RSS कोणत्या क्षेत्रात नाही. आणि राहुल लोकांनी ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे बरं त्याबद्दल, तर मी नवीन अजून काही सांगत नाही. पण ही NGO जी आहे आपली RSS एक प्रकारची NGOच आहे आणि ती जगातली सर्वात मोठी NGO आहे. त्याच्यामध्ये कोट्यावधी कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे बाकीचं मी काही आता कार्यवर सांगत नाही, आपले वक्ते पण सांगतील अर्थात. परंतु सध्या जी परिस्थिती आहे ती फार चांगली आहे आपल्या देशासाठी असं मला वाटत नाही. कारण जसं नेपाळमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, तसं आपल्या भारतात पण व्हावं अशी बऱ्याच देशातल्या आणि बाहेरच्या लोकांची इच्छा आहे. तर त्याला फक्त आशा आपल्याला फक्त RSSचीच आहे की तेच हा जो हे संकट आहे हे ते परतो लावू शकतात. तसेच हिंदूंची परिस्थिती पण आता सध्या फार विशेषतः बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमध्ये थोडी चांगली नाही आहे. तर यासाठीच संघटना ही फार महत्त्वाची आहे. संघटना आपली असेल तर आपण कोणत्या संकटाला सामना करू शकतो. म्हणजे डॉक्टर हेगडेकरांनी ते तेव्हाच ओळखलं आणि तेव्हा जी परिस्थिती होती हिंदू समाजाची की तो सगळ्या वेगळ्या याचे असा डिवाईड झाला होता, तर ते बघूनच त्यांनी संघाची स्थापना केली. आणि संघटन हे RSSचं मुख्य काम आधी यशस्वीरित्या आतापर्यंत पूर्ण केलं आहे आणि ह्याच्यापुढे पण खूप जरूर आहे. आणि संघामध्ये जातीयवाद हा नसतोच. एकदा महात्मा गांधी स्वातंत्र्यपूर्व काळात एका संघाच्या शाखेवर गेले. त्यांचं ते भाषणवर सगळं झाल्यानंतर त्यांनी विचारलं की आपल्यामध्ये अस्पृश्य कोण कोण आहेत, त्यांनी हात वरती करावे. पण कोणीच हात वरती केले नाही. तेव्हा मग शाखा प्रमुखांनी सांगितलं की कोणी हात विरोध करणार नाही, का इथे सगळे हिंदू आहेत इथे, बाकी जातीवर आम्ही मानत नाही. तसंच भाषावाद जो सध्या महत्त्वाचा मुद्दा भारतात आहे तर तो पण आपल्या संघामध्ये नाही. जे कुठेही आपण गेलात, कधी तामिळनाडूत जर गेलात किंवा साऊथच्या कोणत्या याच्यात गेलात तर तिथे हिंदी आणि लोकल भाषा या दोनच भाषा जातात. तर हे पण फार महत्त्वाचं वाटतं. माझ्याबद्दल म्हणाल तर मी एक साधा स्वयंसेवक
लहानपणापासून आहे. म्हणजे बाल विभागात पण मी गेलेलो आहे. माझे वडील सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, त्यामुळे आमच्या बदल्या व्हायच्या. इंदोरला आपलं इंदोर, अहमदाबाद, नांदेड या तिन्ही ठिकाणी मी संघामध्ये गेलेलो आहे. पण तिन्हीमध्ये मला काहीच फरक जाणवला नाही. जसं बाकीच्या त्याच्यात होतं प्रांतात तसंच तिथेही होतं. इतका समरसता आहे आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर अशा ठिकाणी आणि मी मालेगावला पण होतो 6 वर्ष, 1980 ते 1986. तर तिथे मला बरंच काम करायची संधी मिळाली. कारण मी तिथे लायन्स क्लबचा तिथे मी पदाधिकारी होतो आणि माझे सगळे RSSचं काम तिथे खूप चांगलं आहे. मालेगावला तो मुस्लिम बहुल शहर आहे ते. तर वनवासी कल्याण आश्रम आणि आमचा लायन्स क्लब यांना एकत्र करून आम्ही कळवण, विशेषतः कळवण हा एक वनवासी बहुल असा भाग आहे. या ठिकाणी आम्ही भरपूर असे कॅम्प, डोळ्याचे कॅम्प्स घेतले आणि अक्षरशः शाळेमधले जो वर्ग असतो तो छान झाडून मिळून करून तिथे आम्ही ऑपरेशन्स पण केलेले आणि त्याच ठिकाणी. कारण हे लोक इतके घाबरलेले असतात. ते पूर्वी आता जर बदल असेल ते असतात, ते असे बाहेर कुठे यायला तयार नाही. चला मला मालेगावला घेऊन जातो तुमचं ऑपरेशन करतो, ते तयार होत नाही. आणि आम्हाला इतकं छान विश्वास मिळाला. लोक लांबून लांबून यायचे, 10-15 किलो चालत यायचे लोक. आणि हे बघून आम्ही मग सर्वरोगांचे पण कॅम्प सुरू केले. पण मालेगावला कन्सल्टंट खूप आहेत, तर आम्ही सर्वरोगाचे पण कॅम्प घेतले, ऑपरेशन केले. तर अशा रीतीने मला तिथे मालेगावला असताना भरपूर काम करायला मिळालं. आणि माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालेगावला असताना तिथे RSSचं एक मोठं शिबिर भरलं होतं आणि स्वतः सरसंघचालक बाळासाहेब देवरास हे मालेगावला आलेले होते. आणि त्यावेळेस आराम करायच्या उद्देशाने 1.5 तास ते माझ्या घरी होते. हे माझं परम भाग्य. आणि त्याच वेळेस मालेगाव सगळं घेऊन निघालं होतं, कारण त्यांचंही भाषण झालं तिथे. मुसलमान लोक पण बरेच आले होते. त्यांनी मुल्ला मौलवींचे पण मिटिंग घेतल्या तिथे आणि मोठं संचलन निघालं होतं. अगदी मुस्लिम वस्त्यांमधनं तसं संचलन गेलेलं होतं. आणि त्या आरोग्याची सगळी जबाबदारी माझ्याकडे होती त्यावेळेस. बस मला 5 मिनटं दिलेले आहेत, त्यामुळे संपली असतील बहुतेक. ठीक आहे. मग काय बाकी मग आपल्या सर्वांना ही जी विशेष विजयादशमी आहे त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. वंदे मातरम. गीत वैयक्तिक आहे, माझ्या मागे कोणी म्हणणार नाही. यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा. यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा. रोक दूंगा मैं प्रभंजन जो प्रलय के गीत गाता. मोड़ दूंगा धार नद की नाश का संदेश लाता. ध्वंस का डंका बजा कर मत डराओ तुम मुझे. आज नवनिर्माण का यह स्वर न रुकने पाएगा. यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा. जानते हो स्वार्थ की होली जला
कर जो चले, जानते हो मोह की अर्थी सजा कर जो चले, मोल उनको ले न पाओ गेरु फहले ठीकरों से, रक्त से सींचा गया यह देश तरु हरियाएगा, यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा, हम लुटा देंगे जवानी एक क्या लाखों यहाँ पर, हम चढ़ा देंगे सुमन बलिदान के नव वेदिका पर, जाग उठेंगी हड्डियां सोई पड़ी चित्तौड़ रज में, भारतीय के भाल पर फिर अरुण ध्वज फहराएगा, फिर अरुण ध्वज फहराएगा, यह हिमालय सा उठा मस्तक न झुकने पाएगा, मस्तक न झुकने पाएगा, मस्तक न झुकने पाएगा। परमपरित्राय भगवद्ध्वजाय अभिवादयामि। व्यासपीठे उपविष्टवन्तः शिणोलीकर महोदयः, ज्येष्ठ नेत्रतज्ञः देशपांडे महोदयः, उपस्थित स्वयंसेवकाः, माता भगिनी वर्गाः, सर्वेषां नमामि। आजच्या आपल्या विजयादशमी उत्सवानिमित्त सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन। विजयादशमीचा जर आपण इतिहास पाहिला तर एका बाजूनी आपल्याला 9 दिवस चालू असलेल्या या शक्ती उत्सवाचा विजयाने झालेला समारोप पाहायला मिळतो। आणि जर आपण देवी पुराण किंवा नवरात्रातल्या वेगवेगळ्या कथा वाचल्यात तर आपल्या लक्षात येईल की आत्ता समोर असणारी आव्हानं काहीच नाही, यापेक्षा किती भयानक असुरांनी वेळोवेळी आपला देश आणि आपला धर्म किंबहुना संपूर्ण मानवजातच नष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी कशा प्रकारे देवतांनी एकत्र येऊन देवीला आपली शक्ती दिली आहे आणि वेगवेगळ्या राक्षसांचा संहार केला, अशा बऱ्याच कथा त्याच्यामध्ये आहेत। दुसरी एक आपल्याला प्राचीन इतिहासातली कथा पाहायला मिळते, ती रघुराजाची कथा, ज्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की वरतंतु ऋषींनी काही गुरुदक्षिणा मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आणि मग रघुराजांनी, ज्याने आपली सगळी संपत्ती आधीच समाजाला दान केली होती, तर आता ही गुरुदक्षिणा कुठून द्यायची, तर रघुराजांनी थेट कुबेराला आव्हान दिलंय आपल्या शक्तीच्या बळावर। म्हणजे आजच्या भाषेत आपण असं म्हणू शकतो की त्यांनी फॉरेन एक्सचेंज बाहेरून आणलंय सोन्याच्या रूपामध्ये, आणि नुसतं थोडं थोडकं नाही आहे तर त्याचा वर्षाव झाला। वरतंतु ऋषीने अगदी थोडीशी रक्कम घेतली आणि उरलेले सगळं सोनं हे सर्वसामान्यांना वाटण्यात आलं। त्या आपट्याच्या जंगलामध्ये पडलं होतं, म्हणून आपण आपट्याची पानं सोन्याच्या रूपाने वाटत असतो। म्हणजे कोणाला आपल्या स्वार्थासाठी ते ऋषी मागत नव्हते, सगळ्या समाजाला ते दिलंय। पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की ते बाहेरच्या देशातून किंवा बाहेरच्या लोकातून आणलंय, शक्तीच्या बळावर आणलंय। आणि ही शक्ती धाक रूपात आहे, आक्रमण करण्यासाठी वापरलेली नाही आहे, पण आपली समृद्धी वाढवण्यासाठी निश्चितपणे वापरली आहे, अशी आपल्याला रघुराजाची कथा पाहायला मिळते। आणि मग त्याच रघुकुलात नंतर रामाची कथा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कशा प्रकारे
रावणाचा वध सुद्धा आजच्याच दिवशी दसऱ्याच्या दिवशी केलाय. एका बाजूनी एका दुष्ट राजाचा वध म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. त्याचवेळी रामाची आरती जर आपण वाचली असेल किंवा ऐकली असेल, निजबोध रामा, तर खूप मोठी आध्यात्मिक त्याला अर्थ आहे की देह अहंकार रूपी रावण जो मारणं जास्त कठीण आहे, बाहेरचा रावण मारणं एक वेळ सोपं आहे, त्याच्यावर रामाने विजय मिळवला आहे. आणि मग तो निजबोध राम झालेला आहे, आपला आत्मा रामावर विजय मिळवला आहे. असाही त्यामागे खूप मोठा आणि गहन असा आजच्या विजयादशमीचा अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. जशी यापूर्वी देखील मी म्हटलं तशी घनघोर संकटं आली, पण गेल्या 1000 वर्षामध्ये परकीयांची जी संकटं आली त्याच्यामध्ये परकीयांनी ओळखलं होतं की इथल्या समाजाला, जो हिंदू समाज आहे, त्यांचं आत्मबळ नष्ट करणं, त्यांचा मधला स्वाभिमान नष्ट केला तरच या देशावर राज्य करता येईल. मग आपल्याला माहिती आहे की बाबरांनी रामाचं मंदिर उद्ध्वस्त केलं, घोरीनी मुलतान, म्हणजे आज ज्याला मुलतान म्हणतो ते मूलस्थान मधलं प्राचीन असं सूर्याचं मंदिर नष्ट केलं. पूर्ण देशामध्ये अशा प्रकारे आपली श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करण्यात आली, आपल्या युनिव्हर्सिटीज किंवा आपली विद्यापीठं नष्ट करण्यात आली की या ठिकाणचं विद्येची परंपरा नष्ट व्हावी. पण मूळ उद्देश होता की हिंदू समाजाला दुबळं बनवणं, त्यांचा स्वाभिमान नष्ट करणं. इंग्रज अधिक धूर्त होते. त्यांच्या लक्षात आलं की जरी इथली मंदिरं नष्ट झाली, जरी इथली विद्यापीठं नष्ट झाली, तरी इथली जी विद्या आहे ती गुरुकुलामध्ये आहे, ती प्रत्येक गावागावामध्ये आहे आणि ती नष्ट होत नाही तोपर्यंत हिंदू समाजाला हरवता नाही येणार. त्यामुळे मग आपल्याला माहिती आहे की मेकॉलेज मिनिट्स या नावाने प्रसिद्ध असणारा इंडियन एज्युकेशन ॲक्ट, सो कॉल्ड एज्युकेशन ॲक्ट असं त्याचं नाव आहे, आणण्यात आला आणि भारतामधली प्राचीन शिक्षणाची पद्धती नष्ट करण्यात आली. आणि आता आपल्याला तो सगळा डेटा उपलब्ध आहे की भारतामध्ये त्या काळात सुद्धा, म्हणजे साधारणपणे 1750च्या आसपास, जो इंग्रजांचे सर्वे आहेत ते नंतर धर्मपालजींनी आपल्या पुस्तकातनं पुढे आणले,